हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर इथे सकाळी पिल्लू आमची ऑलमोस्ट 9-10 वाजता उठली। सो तिला दूध फीड केलं, एक केळं भरवलं। आज म्हटलं रव्याची खीर वगैरे करत नाही, केळं होतं ते पण सगळं म्हणजे वेस्टच झालं असतं। सो म्हटलं केळं भरवेल। सो तिने अर्ध्याहून जास्त केळं खाल्लं आणि आता तिला वॉकरमध्ये ठेवलंय, जेणेकरून ती कसं इकडे लोळते, अशी पोटावर जा इकडे जा, मग तिला वॉमिट होते। त्याच्यामुळे मग तिला वॉकरला बसवली की मग ते जरासं डायजेस्ट वगैरे होतं, ती खेळते त्याच्यामुळे। आणि आज पिल्लूची आंघोळ लवकर होणार होती उठल्या उठल्या, कारण का आता पिल्लूच्या बाबांची शिफ्ट चेंज झाली, त्याच्यामुळे तिची आंघोळ आज लवकर घालू असं आम्ही ठरवलेलं। आणि आंघोळ वगैरे घातली तिला आम्ही लवकर, बॉडी मसाज वगैरे देऊन। सो इथे मी दीपकला ब्रेकफास्ट करत होती, त्याच्यामुळे मग तिला वॉकरमध्ये ठेवली, जेणेकरून कसं तो ऑलरेडी झोपेमध्ये असतो, कारण का नाईट शिफ्ट करून येतो आणि त्याच्यामुळे त्याची झोप पण होत नाही। सो त्याच्यामुळे त्याला तसंच उठावं लागतं लवकर। आणि तुम्ही बघताय बाजूला बॉक्स दिसला असेल, ती रॅक आहे ती सेल केली, त्याच्यामुळे सगळं मला असं बॉक्समध्ये ठेवावं लागतं, थोडे दिवसच करावं लागेल। आणि इथे मी दीपकसाठी ब्रेकफास्ट करते, ऑमलेट सँडविच करते। सो इथे कांदा, टोमॅटो, 2 अंडी आणि आपले जे घरचे मसाले तेच घेतलेत बस, कारण का आता लवकर हेच होणार होतं, त्याला भूक पण लागलेली। सो मी म्हटलं हेच इझी आहे। आता हे काय केलं, तव्यावरती असं स्प्रेड केलं, त्याच्यावरती ब्रेड टाकलं, त्याच्यावरती आता ब्रेड टाकायचं आणि मस्त लागतं। आणि खायला पण एकदम सोपं, नाही तर ऑमलेट करा मग तर ब्रेडसोबत खा, त्याच्यामुळे हे चांगलं। हे पण मी इंस्टा यूट्यूबला एकदम आधी बघितलेलं, झाले ओल्ड रेसिपी झाली आणि थोडंसं ऑमलेटवरती लावलं, जेणेकरून थोडंसं अजून क्रिस्पीनेस वगैरे येईल त्याच्यामुळे। सो मी असं त्याला 2-3 करून दिले, मग तो पण, कारण का दुपारचा ना तो क्वचित जेवतो, जास्त नाही जेवत। जर त्याच्या भाजी आवडीची असेल तो पहिला विचारतो की भाजी कुठली आहे, जर भाजी त्याच्या आवडीची असेल तरच जेवतो, नाहीतर मग फक्त टिफिनला नेतो, नाहीतर फक्त ब्रेकफास्टच करतो। त्याच्यामुळे मला ब्रेकफास्ट कंपल्सरी करावं लागतं, काय ना काय असं छोटं छोटं करत राहते, कधी ब्रेड जॅम, कधी ऑमलेट किंवा असं काही नॉर्मल। सो अशा प्रकारे दुसऱ्या साईडनी पण आपल्याला नीट शेकवून घ्यायचं, जेणेकरून एक साईड झालेली असते, दुसरी साईड व्हायला हवे। सो मी ऑर्गॅनो टाकला, चिली फ्लेक्स टाकले आणि मेयोनीज होतं माझ्याकडे ते टाकलं, चीज नव्हतं त्याच्यामुळे मग मेयोनीज टाकलं मग। आणि दोन्ही साईडनी त्याला अगदी क्रिस्पी होईपर्यंत हे करायचं, त्याच्यामुळे टेस्टला पण अगदी मस्त लागतं। सो तुम्ही पण कधीतरी ट्राय करा, ऑमलेट आणि ब्रेड खाण्यापेक्षा तुम्ही असं कधी ट्राय करा, एकदम टेस्टी लागतं। सो हे त्याला करून दिलं, त्याच्यानंतर त्यांनी खाल्लं। आणि पिल्लू ह्या टायमिंगला जेव्हा मी ब्रेकफास्ट करत होती ना, तेव्हा पिल्लू आमची झोपलेली, तिची आंघोळ वगैरे सगळं काही झालेलं आणि तिला झोपवलं, जेणेकरून मग आरामात खाता येतं। नाहीतर आहे ना, जेव्हा खातो ना तेव्हा मग ती पण मध्ये मध्ये अशी येत राहते, मग मला पण हवे हे तिचं चालू असतं। सो ती झोपल्यानंतर मग मी केलं आणि साईड बाय साईड चहा ठेवलेला, तो घेते मी, कारण का त्याला चहा पण हवे होता। आणि मी आज करणार होती पनीरची भाजी, कारण का घरी काहीच नव्हतं, सो म्हटलं पनीरच करते। सो आता पनीरची ग्रेव्ही ऑलमोस्ट तयार आहे। मी आपल्या घरचेच मसाले वगैरे टाकून केले, काही सुहाना मसाला वगैरे येतो पण माझ्याकडे नव्हता, सो मी घरचेच जे मसाले आहेत ते केलं। आणि तुम्हाला सांगते, तुम्ही घरचे मसाले जेव्हा यूज कराल ना, तेव्हा ही अमूलची क्रीम असेल घेऊन ठेवा घरी, चांगली असते। तुम्ही ग्रेव्हीची भाजी केली ना की त्याच्यामध्ये ॲड करा, अगदी मस्त टेस्ट लागते आणि थिकनेस पण ना त्याची चांगली येते, असं वाटणारच नाही की तुम्ही हे घरी केलं आहे किंवा विदाऊट कोणता पनीर मसाला वगैरे तुम्ही पनीरची भाजी केली, अजिबात तुम्हाला वाटणार नाही। सो मी हे पनीर टाकले, आता त्याला नीट मिक्स करून घेईल आणि एवढाच थिकनेस त्याचा ठेवणार आहे, एकदम पातळ नाही करणार आहे, कारण का पनीरची भाजीची जी थिकनेस आहे ना ती हीच बरी वाटते। आणि आमच्या दोघांसाठी इनफ होती ही 2 टाईम आम्हाला, म्हणजे 4 लोक खातील असं होती, कारण का आज पनीरची भाजी आहे तर म्हणजे दीपक दुपारी जेवणारच होता, मला माहिती होतं, सो मी एक्स्ट्राच केलं। आणि पनीर आणि दही आमच्याकडे एनी टाईम असतं, कारण का कुकीला पनीर आम्ही देतो, कारण का ती पेडिग्री नुसतीच खात नाही, त्याच्यावरती थोडंसं पनीर आम्हाला टाकावं लागतं, तेव्हा कुठे ती पेडिग्री खाते। आणि म्हणजे कधी कधी असं होतं तिचं, नाही तर ती पेडिग्री खाते, पण कधी आपण एकच खाणं खाऊन वैतागतो तसे ती पण वैतागते। सो तिला कधी मी पनीर टाकून देते, कधी चीज टाकून देते, कधीतरी रेअरली टाकते। सो पनीर आमच्या घरी असतं, आणलं ना की त्याला 1.5 आठवड्यामध्ये संपवायचंच असतं, मग ती मी पनीरची भाजी तरी करते, नाही तर काहीतरी असं करते, पराठा वगैरे। सो मी चहा घेते, माझं सगळं ऑलमोस्ट झालं आहे, आता ह्याच्यात फक्त दही मला फिल करायचं आहे, कारण का डबा धुवून ठेवलेला।
सो भाजी पण झाली आहे, किचन पण आवरून झालं आहे, सगळं ऑलमोस्ट झालं, आता फ्री आहे. आणि पिल्लू आणि पिल्लूचे बाबा आज झोपलेत, दीपकने पण खाल्लं वगैरे आणि तो पण झोपला. मग तोपर्यंत मी माझी बाकीची कामं आवरून घेतली आता. आणि मी व्हॉइस ओव्हर देते त्याच्यामुळे तुम्हाला पिल्लूचा आवाज येत असेल, कारण का पिल्लू खेळते. आता मला हा पसारा आवरायचा आहे, हे मला सोफा कवर घालायचं आहे, बेडशीट पण चेंज करायचे, कारण का मी आता गावाला जाणार आहे. सो गावाला जायच्या आधी मला सगळं क्लीन करायचं आहे. सो आता झालं आहे, ती खेळणी तशीच राहणार आहेत. कितीही काय जरी झालं तरी लहान मुलं असलं की थोडं ना थोडं कुठे ना कुठे असतं. पिल्लू आमची ऑलमोस्ट उठली आहे. पिल्लू उठली ना की कुकीला कळतं, कुकी लगेच येते जिथे असेल तिथे. तर बघताय ती उठल्या उठल्या जरा पण रडत नाही, तिचे ती एन्जॉय चालू असतं. उठून पहिले टाळ्या वाजवते, का काय माहिती. तिला माहिती पण नव्हतं की मी आली आहे, तिला बघते, तिला माहीत नव्हतं ती तिच्याच ह्याच्यामध्ये होती. नंतर तिने मला बघितलं. सो आता ती उठली आहे, थोडंसं तिला रिलॅक्स होऊन देईल, फिरून देईल, लोळून देईल, तिला तिचा टाईम देईल आणि त्याच्यानंतर मग मी तिला जेवायला भरवेल. आणि ही जी तिची झोप असते ना ती खूप लॉंग असते. म्हणजे सकाळी उठल्यानंतर तिला आम्ही ऑलमोस्ट 12-1 वाजता झोपवतो आणि नंतर मी ती डायरेक्ट 3 वाजता उठते, ते पण जेवायला. 3च्या ठोक्याला ती उठलीच पाहिजे. सो मी आज तिला करते नाचणीचं सत्व. सो आता मी हे 3 ते 4 चम्मच घेतले, कारण का मला माहिती आहे पिल्लू केवढा खाणार, त्याप्रमाणे मी घेते. सो आता हे एकदम नॉर्मल पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि नंतर गॅसवर हे करायचं, त्याचे लम्स वगैरे राहत नाहीत त्याच्यामुळे. आणि नाचणीचं सत्व तुम्ही जर माझी व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर नाचणीचं सत्व ना बाळाच्या वेट गेनसाठी चांगलं आहे, बाळाची ग्रोथ पण चांगली होते आणि बाळ आवडीने पण खातं. आणि ह्याच्यामध्ये ना भरपूर सारे फ्लेवर येतात, मँगो, केसर, बदाम, ड्रायफ्रूट्स, परत मिक्स फ्रूट, चॉकलेट पण येतं, असे भरपूर सारे येतात. सो मी तुम्हाला प्रेफर करेल तुम्ही आहे ना ड्रायफ्रूट्स तरी घ्या नाही तर मँगो तरी घ्या, हे 2च घ्या. मी हे मिक्स फ्रूट आणले, पिल्लूला जरा पण मिक्स फ्रूट आवडत नाही आणि त्याचा स्मेल पण ना थोडा वेगळा येतो, असं तिखट, असं म्हणजे सुंठ असतं ना, सुंठाचा कसा वास येतो तसा प्रकारे त्याचा वास येतो. सो तुम्हाला मी सांगेल तुम्ही जर ट्राय करत असाल तर तुम्ही ना मिक्स फ्रूट नका घेऊ, तुम्ही फक्त मँगो आणि ड्रायफ्रूट्सच घ्या. जर तुमचं बाळ पहिल्यांदा खात असेल ना तुम्ही मँगो किंवा ड्रायफ्रूट्सच घ्या. आणि स्ट्रॉबेरी पण एक चांगलं लागतं, पण ते आता नका देऊ, पहिलं तुम्ही हे द्या. सो माझं झालंय, पिल्लूला पण आता रेडी झालंय आणि दीपकला पण जेवायला दिलं. त्याच्यानंतर दीपक निघालेला ऑफिसला आणि आता मी खाली आलेलो, कारण का मी अल्टरला ड्रेस दिलेले ते मला घ्यायचे होते. पिल्लू कशी बाईकवर बसली. माझे कपडे दिलेले अल्टरला, आता उद्या जाणार आहे गावी. सो कुर्ता, ब्लाऊज, साडी पण द्यायची होती, बेडिंगला द्यायची होती, म्हणजे ती दिलेली, ती घेऊन आली. आणि आता जस्ट घरी आली मी आणि असंच लोळते, कारण का लिफ्ट होती आमची बंद आणि आमच्या भोपळ्याला वरती घेऊन येणं म्हणजे जड काम, त्याच्यात पिशवी आणि पिल्लू म्हणजे एकदम हार्ड काम. आणि पिल्लू आहे ती आता इथे खेळते इयरपॉड सोबत आली केवढी शरी झोपत नाही. तुम्ही माझा हॉलचं तुम्हाला नंतर मी पसारा दाखवलं, सगळा पसारा तसाच पडलाय. मला बॅग भरायची आहे, कपडे पण मशीनला लावले, कारण की आता उद्या नाही आहे. सो जेवढं काय धुवायचं ते एकदाच धुवायला टाकते, म्हणजे सकाळपर्यंत सुकेल आणि फोल्ड करून कबडमध्ये ठेवेल. त्याच्यात दीपकचं काय जमणार नाही. किती बघा गोंधळ काढते ही मुलगी. खड्डा पण नाही, मला काय माहिती पिंपल काय येते. बघितली नाटकी पोलगी. आता तिला झोपेल, उठली की बनाना मला मी दाखवते. अरे बापले, तू ओपन केलेला. तर ती पायाने ढकलते तिकडे, ते बघा एवढा हा डॅम्बिश पोरगा आहे, एवढा डॅम्बिश. सो घाणेरडी. पिल्लूचे कपडे पण फोल्ड करायचे. ही साडी घालायचा विचार चाललाय, पण हीच घालणार आहे, कॉटनची आहे. सो हीच घालेल. ह्याचा ब्लाऊज पीस तो आहे हा, त्याच्यावरती ब्लाऊज घालणार आहे व्हाईट वाला.
आणि ह्याला पण मला वॉश करायचे, धुतला नाही आहे. लोकल मार्केटमधूनच घेतलेला, संडे बिंडेचे मार्केट असतात तिथून. सो हा पण ट्राय करून बघायचा आहे. हा दिलेला आहे. आणि कुर्तीज फिडिंगवाल्या कुर्त्याच घेतल्यात, कारण का हे आहे ना म्हणून. सो साधीच घेतलेली आहे. ह्या घरी घालायला. आता ते नंतर बघेल. पिल्लू झोपली की नाही तोंडात नुसती बोट घालते घाणेल ती. बॅग रिकामी केले, ह्यातले कपडे मी ह्याच्यात ट्रान्सफर केलेत. आणि आता आम्ही शिफ्ट होणार, त्यामुळे इथली रूम जराशी म्हणजे मला एक्स्ट्रा स्पेस होती, एक्स्ट्रा बाथरूम होतं, तिथे मी असं काय ना काय स्टोअर करून ठेवायची. सो हे एक्स्ट्राचे कपड्याचं मी ही बॅग मागवलेली, व्हॅक्यूम बॅग कधीपासून मागवलेली, पण वेळच नाही भेटायचा भरायला. सो आता भरलाय. तुमच्याकडे पण कमी स्पेस हवे असेल किंवा काय. आणि हे पिल्लूचेच कपडे आहेत अगदी लहानपणापासूनचे, जे अगदी चांगले आहेत, नवीन आहेत, कोणाला तरी कामात येतील पुढे जाऊन. ह्याच्यात दुपटं बिपटं सगळं काय आहे तिचं, जे चांगलं आहेत, कधी घातलेले पण नाही आहेत तिने, ते ह्याच्यामध्ये सगळं आहे. सो आणि पिल्लूचं जायवळ आहे. सो आम्ही आता उद्या जाणार आहे गावी. सो मी पिल्लूला ना जायवळच्या टायमिंगला हे घालायचा विचार करते. हे तिच्या मामाने शिवून दिलेलं, पिल्लूच्या मामानी. हा टॉप आहे, ह्याच्या खाली दुसरी पॅन्ट होती, ह्याचा अल्टर काढलंय, एक्स्ट्रा सोडलेलं तिने त्याच्या मैत्रिणीने. सो हे आणि हा स्कर्ट आहे, हा आधी तिला व्हायचा नाही, आता तिला परफेक्ट होतो हा स्कर्ट. सो असं काय मी तिला घालणार आहे. ही पण आहे दुसरी बॅग, ह्याच्यात पण तिचेच कपडे आहेत. आता ह्याला पण व्हॅक्यूम करायचं आहे, एअर काढायचे. आणि बघा कुठे चालले. सो चला आता पटपट आवरून घेते आणि मग भेटते बॅग बिग भरून. तर इथे पिल्लूची सिस्टर म्हणजे माझ्या नंदेची मुलगी, तिला मी हे काम दिलं. पिल्लूचं जायवळ आहे 23 तारखेला. सो तिचं काही असं पोस्टर म्हणजे आम्ही नॉर्मल डेकोरेशन करू, तुम्हाला बघायला भेटेलच 23 तारखेला 24 तारखेला तुम्हाला बघायला भेटेल जे मला लागणार आहे ते. पिल्लू आहे तिथे, तिला मी वॉकरवर बसवलं आणि आता ऑलमोस्ट वाजले 8:15. फक्त हार्डली 10 मिनिट्स झोपली पोरगी ही. आणि तो पसारा बघताय सगळं मला तेवढं आवरायचं आहे. आणि आता मी करते मला भाकरी, कारण का आणि पिल्लूला देणार आहे मी होममेड सॅलेड. सो त्याच्यामध्ये मी गाजर टाकणार आहे. सो गाजर ठेवलेत स्टीम करायला. तुम्ही पण असेच स्टीम करा, पाण्यामध्ये उकळू नका, असं स्टीम करून देत जावा. आता तिला ते गाजर देईल, गाजर मिक्स करून भरडी देईल. आणि मी मला करते भाकरी आणि भाजी आहे. चला होममेड, त्याच्यामध्ये मी कॅरेट मिक्स केले. तुम्ही पण असं करू शकता, व्हेजिटेबल्स टाकू शकता काय काय. आणि खातात आवडीने. पिल्लूला तर मी असंच बनवते, कधी कधी नुसतं, कधी कधी असं. काही ज्या व्हेजिटेबल असतील ते बॉईल करायच्या आणि द्यायच्या त्यानं. सो आता तिला पटकन मी भरवून घेते. पिल्लू ऑलरेडी रेडी आहे. आणि आता तिला मी ते सॉंग्स वगैरे लावून दिलेत. मी म्हटलं तिला लावून देईल, ती तिचं खेळेल आणि माझं मी आवरेल. मी तुम्हाला सांगते मला गावाला जायचं, पण माझी पॅकिंग जरा पण झाली नाही. आता मला उद्या सकाळी 3:30ला दीपक येईल, 3:30ला नाही सॉरी 4 वाजता दीपक येईल, 3:30-4ला. तेव्हा मला उठून पॅकिंग करावी लागेल. मी काहीही केलं नाही आहे, म्हणजे ऑलमोस्ट केले पण थोडं थोडं केलं. असं वरच्यावर बोलतात ना तसं केलं आहे, जे 10 मिनिटात होईल ते, पिल्लू झोपलेली तेव्हा. आणि बाकीची पॅकिंग मला दीपक आल्यानंतर करायचं आहे. सगळं तिचं खाण्यापासून सगळं मला बघायचं आहे. सो सकाळी आता दीपक येईल तेव्हा मला पॅकिंग करावी लागणार आहे, काही पण उठून. सो माझी पण काहीच प्रिपरेशन नाही आहे. मला पण थोडं स्किन केअर करायचं आहे. आणि जे मुलींचं असतं नेलपेंट लावायचं आहे, हे लावायचं आहे, ते पण करायचं आहे. आता ते सकाळी लवकर उठून मला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि ऑलमोस्ट अजून तिकीट आमची कन्फर्म नाही झाली. जर कन्फर्म नाही झाली तर उद्या पॉसिबल नाही आहे, परवा पॉसिबल आहे. सो जर कन्फर्म झाली नाही तर चांगलंच आहे, आणि झाली तरीही चांगलं आहे. दोन्ही गोष्टी माझ्यासाठी चांगल्या आहे, कारण का माझ्याकडे तेवढा टाईम नाही आहे. कारण का घरात कसं असतं, दोघंच असतो त्याच्यामुळे. आणि पिल्लू आता इतकी मस्ती करते ना, मी पॅकिंग करायला घेतली ना की ती माझ्या पाठी येते आणि सगळं काढून टाकते. भरलेलं सगळं सामान काढणार, मग परत मी भरणार, तीच प्रोसेस चालू होते. सो जेव्हा दीपक घरी असतो तेव्हाच मला हे करायला जमतं. आणि दुपारी तेवढा टाईम नाही भेटला मला, कारण का बॅग खाली करणं आणि तेवढा टाईम नसतो आमच्याकडे आता. कारण का दीपकला लवकर जायचं असतं. आधी कसं तो 6 किंवा 7 वाजता जायचा, त्याच्यामुळे खूप टाईम भेटायचा. तो 4 वाजता उठला की. आता कसं होतं, तो झोपतोच लेट, उठतो लवकर, त्याच्यामुळे त्याला झोपायला आता थोडा मी टाईम जास्त देते.
सकाळी तो उठून कामं करायचा ना, ती त्याला सांगते मग आता तू कामं नको करू, आल्या आल्या झोप, मी सकाळी उठून करेल. आता असं सगळं शेड्यूल चेंज झालं आहे आमचं. नाही तर सकाळी आल्या आल्या ना दीपक बाल्कनी कचरा वगैरे सगळं काढून झोपतो. सो कालच्यापासून त्याला मी ते करायला नाही सांगितलं, कारण का पिल्लूमुळे झोप होत नाही त्याची. पण ती उठली की मला त्याला उठवावं लागतं तिला बघायला, कारण का ती खूप मस्ती करते आणि त्याच्यामध्ये कुकी आहे, कुकीकडे धावते सारखी सारखी, त्याच्यामुळे त्याला उठवावं लागतं मला. पोरगं बघा आमचं नुसतं ओरडतंय, नुसतं तोंड. ईटिंग शुगर ते वेकून टाकलं ना ते बघा. आता वाजवायला घेतो, मगाचपासून सांगते वाजवते, कशी वाजवते बघा. हे बा असं वाजवायचं. धर. कशी वाजवते बघा. तुम्ही तोंड बघा, घाणेरडी बघा काय करते. आता तोंड बघा, मी काढलं नाही कारण का मी वाजवणार आहे म्हणून ती काढेल स्वतःहून. बघा आता तिचं तोंड बघा. तोंड बघितलं. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, पिल्लूचा बघा दात दिसतोय तुम्हाला, आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय. उद्या मी मे बी गावाला जाऊ. तिकीट अजून कन्फर्म नाही आहे. जर कन्फर्म झाली तर गावाला जाऊ, नाही तर तत्काळ मारून परवा जाऊ. आणि पलवाच्या 13वाच्या दिवशी तुम्हाला पिल्लूचा नवीन लुक बघायला भेटेल. सो येणारे ब्लॉग तुम्ही नक्की बघा.